Hello everyone. In this video, we discuss detectors. Detectors used in HPTLC. HPTLC मध्ये कोणकोणते डिटेक्टर वापरले जातात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण आता पहिला महत्वाचा डिटेक्टर बघतो तो डेन्सिटोमीटर. डेन्सिटोमीटर हा ऑप्टिकल मेथड ने वापरला जाणारा डेन्सिटोमीटर आहे. ही ऑप्टिकल मेथड आहे आणि हा इथे आपण वापरला जातो पण स्कॅनिंग फॉर्म मध्ये स्कॅनिंग फॉर्म मध्ये म्हणून ह्या डिटेक्टरला स्कॅनिंग डेन्सिटोमीटर असं आपण म्हणतो. ह्याच्यावर काय करतो आपण एखादं रेडिएशन युव्ही असेल विजिबल असेल ते आपण आपल्या सॅम्पलवर टाकतो आणि जे रिफ्लेक्ट होणार रिफ्लेक्टेड जो लाईट आहे डिफ्यूज होऊन रिफ्लेक्ट झालेला जो लाईट आहे तो आपण इथे फोटो सेन्सर द्वारे सेन्स करतो आणि त्याद्वारे आपण आपल्या जे टीएलसी जी प्लेट आहे त्याचं आपण स्कॅनिंग करतो आणि क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह अनालिसिस आपण HPTLC मधलं आपण करतो. आता हे डेन्सिटोमेट्रिक आहे क्रोमॅटोग्राम इव्हॅल्युएशन आपण त्याला म्हणतो त्याला तो जो डिटेक्टर आहे हा सिंगल बीम फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल आहे सोबत डबल बीम फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण जो डिटेक्टर बघणार आहोत तो म्हणजे फ्लोरिमेट्रिक डिटेक्टर. आता फ्लोरिमेट्रिक डिटेक्टर हा सिंपल जो फ्लोरिमीटर आहे त्याचंच मेकॅनिझम फ्लोरिमेट्रिक डिटेक्टर मध्ये आपल्याला बघायला मिळतं. आपण काय करतो तर युव्ही विजिबल जी लाईट आहे ज्यामुळे सॅम्पल फ्लोरोसन्स किंवा फॉस्फोरसन्स देतोय ती लाईट आपण सॅम्पलवर टाकतो. प्रायमरी फिल्टर, कॉलिमेटिंग लेन्स, कन्व्हर्जिंग लेन्स हे आपण फ्लोरिमेट्री जो थर्ड युनिट बघितला होता त्यात बघितलेलं आहे ते सॅम्पल प्लेटवर टाकतो आणि मग सॅम्पल प्लेट वर जे सॅम्पल आहे ते फ्लोरोसन्स देतं आणि मग तो फ्लोरोसन्स हा 90 डिग्रीला आपण जे इन्सिडेंट रेडिएशन आहे त्याच्या 90 डिग्रीला आपण डिटेक्टर प्लेस करतो आणि त्या डिटेक्टर थ्रू आपण तो फ्लोरोसन्स इंटेन्सिटी मेजर करतो. अशा प्रकारे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस आपण करतो. आता फ्लोरिमेट्रिक डिटेक्टर आहे हा अशा सॅम्पलसाठी आहे की जे सॅम्पल फ्लोरोसन्स देतात आणि बाकीच्या सॅम्पलसाठी डेन्सिटोमीटर आपण वापरतो. सिंगल बीम असेल डबल बीम असेल तिथे सुद्धा जो डिफ्यूज रिफ्लेक्टेड लाईट आहे सॅम्पलवर पडल्यावर जो डिफ्यूज होऊन रिफ्लेक्ट झालेला लाईट आहे तो लाईट त्याची इंटेन्सिटी मेजर केली जाते. ती कम्पेअर केली जाते सॅम्पल मधनं बाहेर पडणारी लाईट आणि बॅकग्राऊंड उरलेल्या बॅकग्राऊंड मधनं पडणारी लाईट ह्याचं कम्पॅरिझन डेन्सिटोमीटर मध्ये आपल्याला बघायला मिळतं. फ्लोरिमेट्री मध्ये जे फ्लोरोसन स्पेक्ट्रोस्कोपी आपण बघितली होती फ्लोरिमेट्रिक स्पेक्ट्रोस्कोपी तेच मेकॅनिझम इथे आपल्याला बघायला मिळतं. असे हे दोन इम्पॉर्टंट इथे आपण डिटेक्टर वापरतो. एक म्हणजे डेन्सिटोमीटर स्कॅनिंग डेन्सिटोमीटर आणि सेकंड फ्लोरिमेट्रिक डिटेक्टर. स्कॅनिंग डेन्सिटोमीटर सिंगल बीम डबल बीम दोन्ही प्रकारचे अवेलेबल आहेत. आता ऍडव्हान्टेजेस HPTLC ची जर आपण ऍडव्हान्टेजेस बघितली तर सायमल्टेनियस प्रोसेसिंग ऑफ सॅम्पल अँड स्टँडर्ड अंडर सिमिलर कंडिशन लीड टू बेटर अनालिटिकल प्रिसिजन अँड accuracy. HPTLCचं पहिलं ऍडव्हान्टेज आहे की ते सायमल्टेनियस प्रोसेसिंग आपण करतो सॅम्पल आणि स्टँडर्डचं करू शकतो एकाच प्लेटवर आणि एकाच प्लेटवर त्यांचं स्कॅनिंग डिटेक्शन आपण करू शकतो. त्यामुळे ही मेथड ॲक्युरेट आहे आणि प्रिसाइज आहे. सेकंड नो नीड ऑफ इंटरनल स्टँडर्डची इथे गरज पडत नाही. देन थर्ड एक्स्ट्रीम फ्लेक्झिबिलिटी ॲट एव्हरी स्टेज including choice of stationary phase, mobile phase, developing technique, and use of derivatization for detection. आता ही एकदम फ्लेक्झिबल अशी मेथड आहे त्यामुळे प्रत्येक स्टेज त्याची फ्लेक्झिबल आहे. स्टेशनरी फेजची चॉईस, मोबाईल फेजची चॉईस, डेव्हलपिंग टेक्निक्स वेगवेगळी, यूज ऑफ डेरिव्हटायझेशन फॉर डिटेक्शन असे सगळ्या स्टेजला ही मेथड फ्लेक्झिबल असल्यामुळे ही मेथड आपल्याला कुठे प्रॉब्लेम येत नाही.
आपण कोणत्याही प्रकारचे सॅम्पल ह्या मेथडने स्टडी करू शकतो. देन सेव्हरल अनालिस्ट कॅन वर्क ऑन द सेम सिस्टीम सायमल्टेनियसली. म्हणजे एका सिस्टीम मध्ये भरपूर सॅम्पलचं अनालिसिस करायचं असेल तर आपण एकत्र एकदम ते आपण करू शकतो. त्यानंतर ह्याचा अजून एक ऍडव्हान्टेज आहे, लो अनालिसिस टाइम अँड लेस कॉस्ट. अनालिसिस टाइम सुद्धा आपल्याला कमी लागतो, कॉस्ट सुद्धा याची कमी आहे. सॅम्पल प्रिपरेशन इज सिम्पल, आपण इझिली सॅम्पल प्रिपरेशन करू शकतो. चॉईस ऑफ सॉल्व्हंट नॉट व्हेरी क्रिटिकल ॲज इट इज रिमूव्ह कम्प्लिटली बिफोर डेव्हलपिंग द क्रोमॅटोग्राम. चॉईस ऑफ सॉल्व्हंट हा सुद्धा इथे क्रिटिकल नाही, इझिली आपण सॅम्पलचं जे आपलं अनालिसिस सॅम्पल आहे, अनालाइट आहे, त्याच्या प्रॉपर्टीज बघून आपण इझिली सॅम्पल साठी सॉल्व्हंट हे चूज करू शकतो. सॉल्व्हंट्स नीड नो प्रायर ट्रीटमेंट लाईक फिल्ट्रेशन अँड डी गॅसिंग. आता डी गॅसिंग आपण बघितलं, डी गॅसिंग आपण HPLC मध्ये करतो. त्या टाईपची जे प्रोसेसेस आहेत प्री ट्रीटमेंट, त्या मोबाईल फेजला इथे लागत नाहीत, सॉल्व्हंटला इथे लागत नाहीत, प्रायर ट्रीटमेंट आपल्याला लागत नाहीत. मोबाईल फेज कन्झम्पशन पर सॅम्पल इज व्हेरी लो. एकदम कमी प्रमाणात मोबाईल फेज इथे लागते. तुम्ही आता ऑब्झर्व कराल, जेव्हा तुम्ही लॉकडाऊन संपल्यावर कॉलेजला याल, ऑर्गॅनिकची बायनरीची प्रॅक्टिकल कराल, तेव्हा इथे आपण HPLCचे काही मेथड्स बघणार आहोत. तिथे तुम्ही बघालच किती कमी मोबाईल फेज मध्ये आपण अनालिसिस करतो, किती कमी सॉल्व्हंट आपण वापरतो, हे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. म्हणजे जी कॅपिलरी आहे, जिच्याने आपण बॉइलिंग पॉइंट मेजर करतो, ती कॅपिलरी अजून ती बारीक करून फाईन करून आपण सॅम्पल इंट्रोडक्शन करतो, ते तुम्ही त्यावेळी ऑब्झर्व करालच. नो कॉन्टॅमिनेशन पॉसिबल ॲज फॉर एव्हरी अनालिस्ट, फ्रेश स्टेशनरी अँड मोबाईल फेज आर यूज. आता मोबाईल फेज स्टेशनरी फेज एकदम कमी अमाऊंट मध्ये घेतल्यामुळे आपण ती, आणि मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अवेलेबल असल्यामुळे आपण फ्रेश अनालिसिस साठी फ्रेश मोबाईल फेज आणि स्टेशनरी फेज आपण वापरू शकतो. त्यामुळे कॉन्टॅमिनेशनचा इथे इश्यूच येत नाही. अशी बरीचशी ऍप्लिकेशन ही HPTLC ची आहेत. आता HPTLC ची जर लिमिटेशन बघायला गेलो तर आपण टोटली HPTLC मेथड ऑटोमेटेड करू शकत नाही. जसं HPLC आहे, HPLC ला आपण सॅम्पल एका ठिकाणी ठेवलं आणि कॉम्प्युटरवरनं कमांड दिली की ऑटोमॅटिक प्रोसेस होते. तशी ऑटोमॅटेड प्रोसेस, फुल्ली ऑटोमॅटेड प्रोसेस HPTLC मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. फक्त आपण ऑटोमेटेड सॅम्पल इंजेक्टर किंवा सॅम्पल ऍप्लिकंट वापरू शकतो, पण पूर्ण मेथड ही ऑटोमेटेड नाही. ही इथे ह्युमन लेबर आपल्या इथे गरजेचा असतो, एखादा अनालिस्ट इथे थांबावा लागतो. ही ऑटोमेटेड मेथड नाही. RF व्हॅल्यू आर नॉट ऑलवेज रिप्रोड्युसिबल. HPTLC मध्ये जी RF व्हॅल्यू आहे ती रिप्रोड्युसिबल नसते. कंपॅरेटिव्हली लो रिझोल्युशन आपल्याला इथे कमी बघायला मिळतं. जसं इतर ज्या मेथड आहेत, HPLC असतील, गॅस क्रोमॅटोग्राफी असेल, इथे रिझोल्युशन हे जास्त बघायला मिळतं. आता रिझोल्युशन म्हणजे काय, जर एका सॅम्पल मध्ये 2 कॉम्पोनंट असतील तर ते 2 कॉम्पोनंट एकामेकापासून किती लांब डिस्टन्सवर एकामेकापासून स्पॉट देत आहेत, त्याला आपण रिझोल्युशन म्हणतो. रिझोल्युशन चांगलं असेल तर ते चांगल्या प्रकारे सेपरेट होतात, रिझोल्युशन कमी असेल तर सेपरेशन थोडं कमी बघायला मिळतं, म्हणजे इंटेन्सिटी त्या सेपरेशनची कमी बघायला मिळते. स्पॉट जवळजवळ मिळतात, त्यामुळे पुढे अनालिसिसला सुद्धा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ह्या मेथडचं एक लिमिटेशन आहे HPTLCचं की ते लोअर रिझोल्युशन आपल्याला बघायला मिळतं. अँड सबस्टन्स सेन्सिटिव्ह टू लाईट अँड ऑक्सिजन कॅन क्रिएट प्रॉब्लेम बिंग ओपन सिस्टीम. आणि सिस्टीम ओपन असल्यामुळे जर लाईट आणि ऑक्सिजन सेन्सिटिव्ह एखादं सॅम्पल आपल्याकडे आलं तर तेव्हा इथे HPTLC मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. आता HPTLC ची जर आपण ऍप्लिकेशन्स बघायला गेलो तर HPTLC ची भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत. मोस्ट सुटेबल फॉर इम्प्युरिटी प्रोफाइलिंग ऑफ ड्रग सबस्टन्सेसचं इम्प्युरिटी प्रोफाइलिंग करण्यासाठी HPTLC चा वापर केला जातो. एक्स्ट्रीमली यूज इन हर्बल अनालिसिस मध्ये सुद्धा HPTLC चा वापर केला जातो. ऍसे ऑफ सेव्हरल कॉम्पोनंट्स इन मल्टी कॉम्पोनंट फॉर्म्युलेशन,
एखाद्या मल्टी कॉम्पोनंट फॉर्म्युलेशन्स मधल्या काही कॉम्पोनंट्स आपल्याला असे काढायचं असेल तर तिथे आपण HPTLC चा वापर करू शकतो. Pharmaceutical industry make use of HPTLC for determining content uniformly, purity profiling, assay values and dissolution rate. आपण आधीच बघितलंय की काही फार्माकोपियामध्ये HPTLC ही मेथड सजेस्ट केलेली आहे की हीच मेथड काही साठी प्युरिटी प्रोफाइलिंग साठी वापरा म्हणून. तेच हे ऍप्लिकेशन आहे की फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये HPTLC युनिफॉर्मिटी चेक करण्यासाठी, प्युरिटी प्रोफाइलिंग साठी, ऍसे व्हॅल्यू साठी, डिझोल्युशन रेट काढण्यासाठी वापरले जाते. देन सेपरेशन ऑफ अमिनो ऍसिड, डायपेप्टाइड्स, लॅक्टोन्स बाय युजिंग चिराल प्लेट्स वापरून अमिनो ऍसिड, डायपेप्टाइड्स, लॅक्टोन्सचं सेपरेशन आपण HPTLC ने करतो. आणि सर्वात शेवटी HPTLC युजिंग RP2, RP8, RP18 plates and is applicable to almost all type of samples including vitamins, antibiotics, tranquilizers, preservatives, insecticides, analgesics, food dyes, कार्डियाक ड्रग्स, अँटीऑक्सिडंट. म्हणजे HPTLC वापरून आपण बऱ्यापैकी सर्वच सॅम्पलचं अनालिसिस करू शकतो, ज्यामध्ये विटॅमिन्स आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, त्यांचं अनालिसिस करू शकतो, ट्रँक्विलायझर्स आहेत, प्रिझर्वेटिव्स आहेत, त्यांचं अनालिसिस करू शकतो, इन्सेक्टिसाइड्स आहेत, अनाल्जेसिक्स आहेत, फूड डाईज आहेत, रंग जे खाद्यपदार्थात वापरले जातात ते, कार्डियाटिक ड्रग्स आहेत, हृदयावर वापरणारे जाणारे ड्रग्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत. या सगळ्यांचा वापर आपण ह्या सगळ्यांचा अनालिसिससाठी HPTLCचा वापर आपण करतो. त्यानंतर जर आपण TLC आणि HPTLC जर कंपॅरिझन करायला गेलो तर TLC लिमिटेड नंबर ऑफ सर्फेसेस अवेलेबल कमर्शियली ॲज अ स्टेशनरी फेज. In HPTLC along with silica gel, alumina, C8, C18 plates are also available. जर TLC आणि HPTLC जर आपण कंपॅरिझन बघायला गेलो तर TLC मध्ये स्टेशनरी फेज ह्या लिमिटेड आहेत, पण HPTLC मध्ये कमर्शियली अवेलेबल स्टेशनरी फेज भरपूर आपल्याला बघायला मिळतं. आपण सिलिका जेल वापरतो ऍज अ स्टेशनरी फेज, अल्युमिना वापरतो, सेल्युलोज प्लेट वापरतो, C8, C18 प्लेट्स वापरतो. म्हणजे बऱ्यापैकी भरपूर प्लेट्स स्टेशनरी फेज HPTLC मध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर TLCचा विचार केला तर पार्टिकल साईज आपण बघितली स्टेशनरी फेजची तर ही बिगर आहे अँड नॉन युनिफॉर्म आहे, म्हणजे 150 ते 250 मायक्रोमीटर. पण HPTLC मध्ये स्टेशनरी फेजची पार्टिकल साईज ही स्मॉलर असते, 5 to 10 मायक्रोमीटर, आणि युनिफॉर्म असते. देन थर्ड, थिकनेस ऑफ स्टेशनरी फेज 1 to 2 millimeter in case of TLC and 0.2 micrometer in case of HPTLC. स्टेशनरी फेजचा थिकनेस सुद्धा TLCचा जास्त असतो, HPTLCचा कमी असतो. देन सॅम्पल कॅपॅसिटी इज कंपॅरेटिव्हली लार्जर, 100 microliter in TLC and 6 to 20 microliter in HPTLC. सॅम्पल कॅपॅसिटी ही TLC ची जास्त असते आणि HPTLC मध्ये आपल्याला कमी बघायला मिळते. ह्या काही झाल्या TLC आणि HPTLC मधलं हे झालं कंपॅरिझन. जर डेव्हलपमेंट टाइम बघितला तर मोबाईल फेजवर डेव्हलपमेंट टाइम TLC मध्ये बघायला मिळतो, तो जास्त असतो. HPTLC मध्ये कमी आपल्याला इथे डेव्हलपमेंट टाइम बघायला मिळतो. रिप्रोड्युसिबिलिटी रिझल्टची आपण बघितली तर TLC मध्ये डिफिकल्ट आहे, HPTLC मध्ये आपण रिप्रोड्युसिबिलिटी मिळवू शकतो, आपण एक सॅम्पल रिप्रोड्यूस करू शकतो. त्यानंतर स्पॉट साईज जर बघायला गेलो, सॅम्पल आपण इंट्रोड्यूस करतो तर TLC मध्ये 2 ते 4 मिलीमीटर आणि HPTLC मध्ये 0.5 to 1 मिलीमीटर एवढं आपल्याला बघायला मिळतं. हे कंपॅरिझन आहे TLC आणि HPTLC मधलं. आता इथे जवळपास आपलं शेवटचं जे युनिट आहे हे संपलंय. आता नेक्स्ट जी लेक्चर्स आहेत त्यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, नोट्स आणि आपण त्यानंतर काही टेस्ट घेऊ, टेस्ट परफॉर्म करू आणि एक्झामची पण तयारी करून घेऊ. आता इथे आपण थांबूया. थँक्यू.